मित्रांनो, आज आर टीचा रिझल्ट आहे. यामध्ये आर टीमध्ये कोणाचे नाव आलेले आहे, कोणाचे नाव आलेले नाही, हे आज आपल्याला समजणार आहे. यासोबतच एक वेटिंग लिस्ट देखील लागणार आहे. तर ज्यांचे आर टीमध्ये नंबर आलेले आहेत त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आर टीमध्ये लॉटरीत नाव जरी आलं असेल तर तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे. जर यापैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मिळालेला प्रवेश हा रद्द होऊ शकतो आणि त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना चान्स दिला जातो. तर कोणकोणती कारणं आहेत, कोणते कागदपत्र नसल्यामुळे प्रवेश नाकारले जाऊ शकतात, हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्याच फायद्याचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजेच निवासी पुरावा किंवा तुमचा पत्त्याचा पुरावा. आता जे काही पालक आहेत ते स्वतःचं घर आहे, स्वतःच्या मालकी हक्काचं घर आहे, तर ते कोणकोणती कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून देऊ शकतात, जे तुम्ही आर टीचा फॉर्म भरताना फॉर्ममध्ये जो ॲड्रेस टाकलेला आहे तोच ॲड्रेस तुमच्या डॉक्युमेंटवरती जे निवासी पुरावा देणार आहे त्यावरती असायला पाहिजेत, तरच तुमचं ते डॉक्युमेंट व्हॅलिड असणार आहे. आता यामध्ये तुम्ही कोणकोणती कागदपत्रे देऊ शकता ते तुम्ही इथे पहा. जर तुमचं यापैकी एक कोणतं तरी डॉक्युमेंट तयार नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकताय, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे सांगण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही निवासी पुराव्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहताय किंवा ज्या कार्यक्षेत्रामध्ये शाळा निवडत आहात तर त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता तुम्ही रेशन कार्ड इथे देऊ शकताय. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकताय. वीज देयक म्हणजेच लाईट बिल तुम्ही देऊ शकताय. टेलिफोन देयक म्हणजेच तुमचं फोनचं जे काही बिल असतं ते तुम्ही इथे देऊ शकताय. प्रॉपर्टी टॅक्स देयक, जर तुम्ही करदाता असाल, प्रॉपर्टी टॅक्स भरत असाल तर तुम्ही इथे ते देखील देऊ शकताय. घरपट्टी भरत असाल तर ती तुम्ही देऊ शकता. मतदान ओळखपत्र म्हणजेच वोटिंग कार्ड जर तुमचं असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकताय. पासपोर्ट असेल ते देखील चालणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे निवासी पुरावा म्हणून. त्यानंतर तर मित्रांनो, आता हे झालं स्वतःची ज्यांचं मालकी हक्काची जमीन आहे, स्वतःचं घर आहे, त्यांच्यासाठी एवढे सारे ऑप्शन होते. तर आता जे काही भाडेकरू आहेत तर भाडेकरूंच्या बाबतीत जो पुरावा आहे निवासी पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा, तर त्यांना कोणता पुरावा द्यायचा आहे तर पहा इथे 25% प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात, म्हणजेच जिथे तुम्ही आता राहताय भाड्याने त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे, तर स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करार ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर इथे तुम्हाला भाडे करार जो आहे तो ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि हा सदरचा भाडे करार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य असणार आहे. लक्षात घ्या, पॉईंटकडे लक्ष द्या. भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. आता जे काही आता ज्यांचे नंबर लागलेले असतील त्याच्यामध्ये भरपूर सारे असे भाडेकरू असतील तर ते कमेंट करणार मला की सर, आमचा आता नंबर लागला आहे, आम्ही भाडेकरार बनवू का? तर तसं चालत नाही. तुम्ही इथे वाचा, भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा. आता ज्यांनी कोणी फॉर्म भरायच्या अगोदर भाडेकरार बनवलेले असतील त्यांचे भाडेकरार हे इथे ग्राह्य धरण्यात येणार आहेत आणि जे काही आता पालक असतील तर त्यांच्या मुलांचा आर टीमध्ये नंबर लागल्यानंतर ते जर जागे झाले असतील आणि ते आता म्हणत असतील मी भाडेकरार बनवेल आणि नंतर मग मला प्रवेश मिळेल, तर तसं होत नाही. फॉर्म भरायच्या अगोदर ज्यांनी भाडेकरार बनवलेलं आहे त्यांचं कागदपत्र 100% इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर हा जो भाडेकरार आहे याचा 11 महिन्यांचा कालावधी असायला हवा किंवा त्यापेक्षा जास्तीचा असायला हवा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांच्या निवासाची पडताळणी देखील करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे आढळून आल्यास
त्या पालकांविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व प्रवेश मिळाला असल्यास तो देखील रद्द करण्यात येईल, स्पष्ट इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खरोखर त्या ठिकाणी राहत असाल तरच तुम्हाला तेथील तो भाडेकरार बनवायचा होता आणि जो RTचा फॉर्म भरायची तारीख होती तर त्याच्या 1 दिवस अगोदरचा तुमचा तो भाडेकरारनामा असायला पाहिजे, तरच तो तुमचा इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा जो आहे पुरावा, तर यामध्ये तुम्हाला हा कागदपत्र द्यावं लागणार आहे, जन्मतारखेचा पुरावा. तर यामध्ये तुम्ही ग्रामपंचायतचा दाखला असेल तो देऊ शकताय, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला देऊ शकताय. तर भरपूर सारे ऑप्शन आहेत. तर यामध्ये तुमच्याकडे एक जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला इथे सादर करावं लागणार आहे. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर आई, वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन जर असेल तरी जन्मतारखेचा पुरावा म्हणून ते इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर जर बालक सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास तर इथे त्यांना काय करायचं आहे, तर तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांनी दिलेला वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जातीचा दाखला हा कंपल्सरी आहे. आणि जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असाल, म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये वगैरे येत असाल तर तुम्हाला RT 25% अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्याच्या पालकाचा जो दाखला आहे तो आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. आणि उत्पन्नाच्या दाखल्याकरिता पगाराचा दाखला जर तुम्ही दिला तरी तो इथे चालणार आहे, ज्याला आपण सॅलरी स्लिप म्हणतो, किंवा कंपनीचा किंवा मालकाचा जो दाखला आहे तो देखील इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, RT 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर पालक आणि बालक दोघांचे देखील आधार कार्ड इथे लागणार आहेत आणि अनिवार्य करण्यात आलेले आहेत. परंतु काही कारणांमुळे बालक व पालक आधार कार्ड सादर करणे शक्य झाले नाहीत, तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटींच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे. परंतु तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून तुम्हाला 90 दिवसाच्या आत बालकाचं आधार कार्ड जे आहे ते शाळेकडे सादर करायला सांगितलेलं आहे आणि ते बंधनकारक राहणार आहे. बालकाच्या आधार कार्डाची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास, म्हणजेच 90 दिवसाच्या आत तुम्ही जर आधार कार्ड शाळेला जमा जर नाही केले तर तुम्हाला RT 25% अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो. तर तुम्हाला जर आधार कार्ड बनवलेलं नसेल तर तुम्हाला 90 दिवसाचा टाईम दिलेला असेल, त्या 90 दिवसाच्या आत तुम्हाला ते आधार कार्ड शाळेकडे नेऊन जमा करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तसं नाही केलं तर तो तात्पुरता मिळालेला प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो.